इलेक्शनची रणधुमाळी आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत, समाजासाठी कष्ट घेतलेले आहेत. यावेळी समाजाला काय मिळालं? नाही, समाजाला तर एकतर ज्या सरकारसोबत मी आहे त्या सरकारमध्ये असताना मी अस्लम मधल्या लोकांना पक्कं घर देण्याची एक महत्वाची स्कीम आम्ही राबवत आहोत. आणि 300 फुटाचं सुरुवातीला मी शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मी त्यांना सांगितलं होतं की झुगी झोपडीत राहणाऱ्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे. आणि या मुंबई शहरामध्ये ते घर विकत घेणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. 5-10 हजार पगारामध्ये काम करणारा आमचा समाज आहे. त्यामुळे त्यावेळेला ही स्कीम सुरू करण्यात आली होती. 180 फुटाचं ते घर होतं. नंतरच्या वेळेला ते 225 फुटाचं घर झालं. आणि आता महायुतीचं सरकार आल्यानंतर 300 फुटाचं कार्पेट एरियाचं घर म्हणजे 400-450 फुटाचं बिल्डअप एरियाचं घर. तर या झोपडपट्टीतल्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे ही भूमिका माझी होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेला मी एक विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमच्या जीवनामध्ये शिक्षण नसतं. आमच्या जीवनामध्ये शिक्षण नसतं तर आमच्या जीवनामध्ये रक्षण नसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी फार खस्ता खाल्लेली आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांनी पुढं जायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समाज जोडायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा, ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथं आवाज उठवायचा, अशा पद्धतीची भूमिका माझी सुरुवातीपासून राहिलेली आहे. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी आहे. कॅन्सरच्या मोहीममध्ये काम करणारा फुल टाईम वर्कर मी आहे. आणि नंतर मी रिपब्लिकन पक्षामध्ये आलो आणि मला मंत्री होण्याची संधी मिळाली. हा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. म्हणजे जय भीम होता माझ्या गाठीशी, मग का उभा राहणार नाही समाज माझ्या पाठीशी? त्यामुळं माझा समाज जो आहे तो माझ्या पाठीशी राहिला. आणि म्हणून माझी ओळख ही सर्व राज्यामध्ये ते देशामध्ये झाली. तर असं माझं काम चाललेलं आहे. ह्यावेळी अपेक्षा होती की आरपीआयला चांगल्या जागा मिळतील महायुतीमध्ये. का मिळू शकल्या नाही? कुठे आरपीआय कमी पडली? नाही, एक तर असं आहे की विशाली तुला आता सांगतो की 2012 मध्ये मी शिवसेना बीजेपी सोबत आलो. त्यावेळेला शिवसेना हा मोठा पक्ष होता. बीजेपी हा त्याच्यापेक्षा कमी ताकद असणारा पक्ष होता. तर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. आणि त्यामुळं शिवसेनेसोबत समोर एक आव्हान होतं की मुंबईचा महापौर बनणं त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होतं. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितलं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. आणि मी निर्णय घेतला की बाळासाहेब आणि आम्ही तशी पूर्वी अगोदर एकमेकाच्या विरोधामध्ये होतो. नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो, ते आमच्या विरोधामध्ये बोलत होते. पण समाज जर एकत्रित येत असेल, दलितांनी सवर्णांमधली जी दरी आहे ती दरी बुजवण्याचं काम या निमित्तानं होत असेल, तर शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे तो करायला काही हरकत नाही असं मला अनेक लोकांनी सल्ला दिला. आणि 2012 मध्ये रिपब्लिकन पक्ष शिवसेना बीजेपी सोबत आला. आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला जे 24 जागा दिल्या होत्या, आमची एकच जागा निवडून आली होती. पण त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र असतानाही 24 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये ज्यावेळेला आम्ही महायुती सोबत होतो, तर त्यावेळेला आणि महायुती हा जो शब्द आहे, हा शब्द रिपब्लिकन पक्ष सेना भाजप सोबत आल्यानंतर तो आला. तोपर्यंत युती होती, महायुती झाली. हा, म्हणजे आरपीआय आल्यानंतर ती महायुती झाली. तर आरपीआयचा छोटा पक्ष आहे, पण निवडून आणण्याची ताकद ठेवणारा पक्ष आहे. 9-10% मतं आमच्या सोबत आहेत.